पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जे यांच्यावरती गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणताही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये ही प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयामध्ये ठेवून मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे फरार। मृत गौरी पालवे यांच्या मामांचा आरोप, पत्नीने आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे? शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काल 15 ते 20 मिनिट चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। अमित ठाकरेंकडून नेरुळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। पुतळा अनावरणाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस अमित ठाकरे यांनी स्वीकारली। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीने केली बंद। बॅनर फाडत जोरदार निषेध। असलम शेख यांना अटक करा अशी ही। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची नोटीस। सोमवारी खारगे समितीसमोर हजर राहण्याची शक्यता। पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस। 25 ते 30 दुचाकी कार आणि रिक्षांची तोडफोड। हांडेवाडीच्या आदर्श नगरमधील ही घटना। लग्न सोहळ्यापूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली। सांगलीमधील खासगी रुग्णालयामध्ये श्रीनिवास मानधना यांच्यावर उपचार सुरू। स्मृती आणि पलाश मुच्छलचा लग्न सोहळा आता पुढे ढकलला।